हाय. आज जर मी तुम्हाला सगळ्यांना असं विचारलं, की तुम्ही स्वतःवर पैसे कुठे खर्च करता? तर तुमच्यापैकी बहुतांशी लोकं असं उत्तर देतील, की आम्ही आमच्या आवडीचे कपडे खरेदी करतो, आम्ही शॉपिंगला जातो, अ, हॉटेलला जातो, जे आवडीचं ते खातो, जे पाहिजे ते ऑर्डर करतो. अ, काही पैसे सेव्हिंग करतो कारण आम्हाला घर घ्यायचंय. गरज लागली तर हॉस्पिटलसाठी पैसे यूज होतात आणि बाकी खर्च घरात. पण त्याही पलीकडे जाऊन जर मी तुम्हाला असं विचारलं, की तुम्ही तुमचे काही स्किल अपग्रेड करण्यासाठी स्वतःवर खर्च करता? किंवा तुमचं माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्ही काही पैसे वापरता? किंवा तुम्हाला वाटतं का, की जसं बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, तसं तुमच्या मनाला प्रोग्रामिंग देण्याची, हीलिंग करण्याची गरज आहे, त्यावर तुम्ही पैसे खर्च करता? तर बहुतांशी लोकांचं उत्तर चक्क नाही असं येतं. कारण हा खर्च त्यांना वायफट वाया गेलेला असं वाटतो. आणि कदाचित हाच एक निर्णय असा असतो, की जिथे तुम्ही विचार जर केलात आणि स्वतःच्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊ शकलात, तर तर आयुष्याला कलाटणी मिळू शकते. तर नमस्कार, मी कल्याणी राऊत शिंदे, पीस विदिन यू, हील विथ कल्याणी यामध्ये मी तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. तर या हीलिंग आणि माइंडसेट प्रोग्रामिंग किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा द्यायची या जर्नीमध्ये आल्यापासून अ, मला खूप प्रकारची लोकं कनेक्ट झाली. वेगवेगळी एनर्जी माझ्यासोबत कनेक्ट झाली आणि त्यातून कॉमन लोकांचा एक वेगळा या या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझ्या लक्षात आला. म्हणून मला असं वाटलं, की एक छोटासा यावर व्हिडिओ मी करावा. ओके. तर हल्ली ना एक व्यक्ती मला भेटली, की जिने माझ्याकडे या गोष्टीसाठी इन्क्वायरी केली आणि मी सांगितलं, की मी असा-असा कोर्स थ्रू करते आणि माझी इतके चार्जेस आहेत. तुम्हाला एक या दिवसांमध्ये हे शिकायला मिळेल, असं होईल किंवा तसं होईल. तर त्या व्यक्तीने चक्क मला असं म्हटलं, की "अगं ये बाई, एकतर आम्ही महिन्याचा खर्च कसाबसा भागवतो, एकतर किती पैशांचे वांदे आहेत आमच्या आयुष्यात आणि त्याच्यात हे हिलिंग-बिलिंग काय गं नवीन-नवीन उकरून आणते आणि शिकवते आम्हाला? त्याची काहीतरी गरज तरी आहे का आम्हाला?" तर तर त्या व्यक्तीने जेव्हा ही गोष्ट माझ्यासमोर बोलली, तेव्हा त्या व्यक्तीचा राग मला बिलकुल आला नाही. कारण मला हे माहीत होतं, की हे जे ती व्यक्ती बोलतेय, ही तिची मानसिकता बोलतेय. कारण आजपर्यंत खरंच तुम्हाला माहीत नाहीये, की नक्की हीलिंग म्हणजे काय आहे? खरंच तुम्हाला त्याची गरज आहे का? की उगाचच काहीतरी इंटरनेटवर चाललंय सगळं फॅन्सी दुनिया. हां, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा म्हणून काहीतरी तुमच्यासमोर ह्या गोष्टी येतायत आणि शिकवल्या जातात. आणि त्या क्षणी माझ्या मनात आलं, की जोपर्यंत या गोष्टी माहीत होणार नाहीत किंवा ज्याला माहीतच नाही तो साधारणपणे याच अँगलमध्ये विचार करेल, नको त्या गोष्टी मला का शिकायच्यात, की ज्यामुळे मला उगाचच पैसा खर्च करायला लागणार आहे. तर हा विचार कुणीही करू शकतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला. तर सर्वात आधी आपण आता पाहूया, की हीलिंग म्हणजे नक्की काय? तर आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, हीलिंग म्हणजे काय? मेडिटेशन करायचंय का? की लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायचंय? की हीलिंग म्हणजे काही हिप्नोसिस वगैरे आहे? की अजून काही प्रोसेस आहे? नक्की काय आहे हीलिंग म्हणजे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हीलिंग म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या मनात साठून राहिलेल्या अशा काही भावनिक गोष्टी, की ज्यामुळे आपल्याला आपलीच प्रगती करता येत नाहीये. मग त्या गोष्टी कुठल्या स्वरूपात असतात, की भीती, राग, अपराधीपणा, अहंकार, ईर्ष्या, दुःख हे आपण कित्येक वर्षांपासून आपल्या अंतर्मनामध्ये साठवून ठेवलेलं असतं आणि आपल्याही नकळत याच सगळ्या गोष्टी आपल्याला अतिविचार करायला भाग पाडत असतात आणि आपल्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत असतात. तर मग ज्यावेळेस तुम्ही माइंड रिप्रोग्राम करता, हीलिंग करता किंवा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं आणि काय वापरायचं हे शिकता, त्यावेळेस या गोष्टी तुम्ही स्वतःमधून अलगदरित्या सोडवण्याचा प्रयत्न करता आणि सोडवता देखील. मग ज्यावेळी या गोष्टी स्वतःमधनं निघून जातात, त्यावेळेस आपसुकच तुम्हाला हे समजतं, की मग तुम्हाला नक्की काय विचार करायला हवंय. सोपं, अजून सोपं, तर ज्यावेळेस तुमचं हीलिंग कंप्लीट होतं, त्यावेळेस खूप अतिविचार आपण करतो आणि त्या कुठल्या संदर्भात असतात अतिविचार? मला हे नकोय, माझ्यासोबत हेच का घडतंय? असंच का झालं? त्याने माझ्यासोबत हेच का केलं? माझं नशीबच असं का आहे? इतकं सगळं माझ्यासोबत का घडून गेलं? मीच हे सगळं सहन का करायचं? किंवा मीच का? आणि माझ्याच सोबत का? किंवा माझी प्रगतीच कधी होणार आहे? किंवा माझा पैशांचा प्रॉब्लेमच कधी संपणार आहे? माझ्यासोबतच नात्यामध्ये इतके इश्यू का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी आपण स्वतःशी जे संभाषण करत असतो, त्या गोष्टींमुळे आपण
त्याच भावनेमध्ये राहतो, त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो, कमीपणाच्या भावनेमध्ये राहतो. जर आपण त्रासाचा विचार केला तर आयुष्यात त्रासच अट्रॅक्ट होऊन येतो आणि मग जेव्हा आपण हीलिंग ही प्रोसेस करतो, त्यावेळी आपल्याला एक्झॅक्टली काय नकोय याच्यापेक्षा आपल्याला काय हवंय या गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला हीलिंगची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. जो माणूस अतिविचार करतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आता हे ओव्हर थिंकिंग फक्त विचार नसतो. हे अतिविचार तुमची झोप खातात. तुमचा आत्मविश्वास कमी करतात. कधी-कधी रात्री तुम्ही इतके थकलेले असता, तुम्हाला झोपेची नितांत गरज असते, पण तरीही तुमचं मन तुम्हाला झोपू देत नाही आणि म्हणतं की थांब, अजून थोडंसं विचार कर. हळू-हळू तुम्ही इतके गुरफटत जाता यामध्ये, की तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तुमची नाती बिघडतात. त्यानंतर हळू-हळू जगण्यातला आनंद निघून जातो. इतक्या बारकाईने तुम्ही या ओव्हर थिंकिंगकडे पाहत नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला रोज तुम्ही काय गमावताय हे लक्षात येत नाही. आणि तुम्ही कधी लक्ष दिलंय का, की तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींची सर्व्हिसिंग करता. मोबाईल खूप स्लो झाला, फॉर्मॅट करता. गाडी चालत नाहीये किंवा बिघडतीये किंवा बंद पडतीये थोडी-थोडी, तर तुम्ही तिची सर्व्हिसिंग करता. पण मनाचं काय? तुम्ही कधी तुमच्या मनाच्या सर्व्हिसिंगकडे लक्ष दिलंय? तुम्हाला थोडंसं शारीरिक दुखणं काही जाणवलं, तरी पण तुम्ही पटकन गोळी घेता, दवाखान्यात जाता, डॉक्टरांना दाखवता. पण तुमचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी करता? तुम्हाला वाटतं का, की खरंच तुम्हाला दिवसातले 10 मिनिटं तुमच्या मनाला शांत करण्याची गरज आहे? मनाला एक्झॅक्टली काय खाद्य लागतं ते देण्याची गरज आहे. शरीर चालण्यासाठी आपल्याला जेवण लागतं, मग आपण ते देतो. आपल्या आवडी जपतो. डोळ्यांना जे छान वाटतं ते आपण पाहतो, करतो. कानांना जे चांगलं वाटतं ते आपण करतो. पण मन आपल्या आयुष्यामधला सगळ्यात अविभाज्य घटक असतो. की ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात हवं ते मिळू शकतं. फक्त त्या मनाला शांत करण्यासाठी किंवा ते अतिविचार थांबवण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? नाही करत. आपण त्या गोष्टींचा इतका खोलवर विचार करत नाही. मग आता जेव्हा तुम्ही हीलिंग करता, माइंड प्रोग्रामिंग करता, तेव्हा मनात नको असलेले विचार राहत नाही. ती जागा रिकामी होते आणि मग जेव्हा ती पोकळी तयार होते, त्यावेळेस तिथे तुम्ही तुम्हाला काय हवंय या गोष्टी व्यवस्थित विचार करू शकता किंवा भरू शकता. आणि या सगळ्यातनं मी तुम्हाला करोडपती होण्याचं स्वप्न विकत नाहीये किंवा तुमचे सगळे प्रॉब्लेम एकाच दिवसात संपतील असं सुद्धा सांगत नाहीये. तर मी असं सांगतेय, पण जर रोज सकाळी उठताना मन हलकं वाटायला लागलं, स्वतःला दोष देणं कमी झालं किंवा कुठलेही निर्णय घेताना भीती वाटेनाशी झाली, तर हा बदल कमी आहे का? मग हीलिंग नंतर मन हलकं वाटायला लागतं. स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढतो. अगदी आयुष्यात छान वाटायला लागतं. निर्णय घेणं सोपं होतं. आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो. स्वतःशी छान बोलायला लागतो. स्ट्रेस कमी जाणवतो. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सर्वात महत्त्वाचं हीलिंग नंतर आयुष्यात काय नकोपेक्षा एक्झॅक्टली मला काय हवं आहे, हे कळू लागतं. आता अजूनही आपल्याला वाटतं, की पण खरंच याची गरज आहे का? तर आपण मोबाईल घेताना विचार करत नाही. आपण 15,000 ते 50,000 पर्यंतचा मोबाईल घेतो. आपण 800 ते 1000 रुपयांची चप्पल विकत घेतो. आपण हॉटेलिंगला सर्रास जातो किंवा आपण स्वतःला कपडे घेतानाही 3,000, 4,000, 5,000 इतका साधा विचार करत नाही. मला छान वाटायला हवंय ना, मग काय हरकत आहे, असा आपण विचार करतो. म्हणजे मन 24 तास तुमच्या सोबत असतं आणि त्याच्यावरच तुमचे नातेसंबंध, तुमचा पैसा, तुमचं करिअर किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टींमधला आनंद अवलंबून असतो. त्यावर पैसा खर्च करायचा म्हटला, की तुम्हाला तो महाग वाटतो. आता अजून एक शेवटचं सांगते. प्रश्न हा नाहीये, की हीलिंग किंवा माइंड प्रोग्रामिंग याची गरज आहे का? किंवा हे महाग आहे का? तर प्रश्न हा आहे, की रोज ओव्हर थिंकिंगमध्ये जगण्याची किंमत किती आहे? स्वतःला कमी लेखत जगण्याची किंमत किती आहे? आणि रोज रात्री शांतपणे न झोपता चिंतेमध्ये झोपी जाण्याची किंमत किती आहे? आता तुम्हाला अजूनही असं वाटत असेल, की हीलिंग करण्याची गरज नाहीये किंवा माइंड प्रोग्रामिंग करण्याची गरज नाहीये किंवा हा खर्च एक्स्ट्राचा आहे, तर कोर्स जॉइन करू नका. पण स्वतःच्या मनाला मात्र एक प्रश्न विचारा, की मी आज ज्या पद्धतीने जगतीये, त्यात मी खरंच आनंदी आहे का? आणि जर तुमचं उत्तर नाही असेल आणि तुम्हाला जर त्यातून बाहेर पडायचं असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग
आणि त्यासाठी तुम्ही स्वतःवर केलेली गुंतवणूक हा खर्च नसून तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी तुम्ही स्वतःला दिलेली एक मौल्यवान भेट आहे आणि कदाचित हा प्रवास तुमच्यासाठी आहे. थँक यू सो मच.